मीरा रोड मधील रामदेव पार्क परिसरात मनसेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे। या मारहाणीत मनसेचा पदाधिकारी गंभीर जखमी झालाय, तर त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आलाय। तुझं कच्चं मटण खायचंय अशी धमकी देत आरोपीने मनसेचे स्वप्नील तपासे यांच्या डोक्यावर दगडाने हल्ला केलाय। आपले प्रतिनिधी मनोज तांबे आपल्यासोबत जोडले गेलेत। मनोज, मीरा रोड परिसरात मनसेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे, काय अपडेट्स आहेत, काय परिस्थिती आता तिथली? नक्कीच मीरा रोडचे रामदेव पार्क परिसरामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून जलवाहिनी अंतरण्याचे काम सुरू होते। या दरम्यान मनसेच्या पदाधिकारी, महिला पदाधिकारी जे आहेत रेश्मा तापसे, त्या घटनास्थळी जाऊन व्हिडिओ बनवत असताना एक अर्धनग्न व्यक्ती जो आहे तो त्यांच्या मागे उभा होता आणि त्याबाबत ज्या रेश्मा तापसे आहेत यांचा मुलगा स्वप्नील तापसे हा त्यांना विचारण्यासाठी केला होता। त्या दरम्यान त्या व्यक्तीने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केलेला आहे। या घटनेमध्ये स्वप्नील तापसे जो आहे तो गंभीर जखमी झालेला आहे। अशी माहिती समोर येत आहे की ज्याने मारहाण केलेली आहे तो शिवसेना शिंदे गटाचा कार्यकर्ता आहे। त्याचे फोटो देखील तसे व्हायरल होत आहेत। पोलिसांनी मध्यस्थी करून हा सगळा जो वाद आहे तो मिटवलेला आहे। मात्र यामध्ये नक्की पोलिसांनी काय कारवाई केली हे देखील अद्याप समोर आलेलं नाहीये। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। आता मीरा रोड परिसरात हा प्रकार समोर आलाय। मनसेच्या पदाधिकाऱ्याच्या मुलावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय।